नाशिकच्या जागेवरून महायुतीतला पेच अजूनही कायम आहे। भाजपा नाशिकची जागा स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे असं कळतंय। नाशिकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नाव आघाडीवर आहे। हेमंत गोडसेंकडून सुद्धा जागेसाठी अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन ते करतायत। मात्र नाशिकच्या जागेचा महायुतीतला पेच अजूनही कायम आहे। हेमंत गोडसेंनी सुद्धा यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका झालेल्या आहेत आणि आपल्याला ही जागा मिळावी पुन्हा एकदा अशा पद्धतीची आग्रही मागणी त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे। एकीकडे गोडसे हा आग्रह करतायत, दुसरीकडे भुजबळांचं नाव सुद्धा तितकंच चर्चेत आहे। छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा लढवायला मिळावी याच्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, आग्रही मागणी करतायत। आणि तिसरीकडे भाजप सुद्धा हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे असं कळतंय। तेव्हा महायुतीतला नाशिकच्या जागेचा पेच कायम आहे। अनेक बैठकांनंतर चर्चासत्रांनंतरही मोठी शक्ती प्रदर्शनं करूनही अजूनही हा पेच सुटला नाहीये। सातत्याने या संदर्भात बैठका घेतल्या जात आहेत, पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली जाते, स्वतः नेते उपस्थित होत आहेत, पण अजूनही हा तिढा सुटत नाहीये।